महाराष्ट्र शासनाकडून आता सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय। एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील महानगरांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळते। आता राज्य शासनाने पीएनजी साठी जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यामुळे जर तुम्ही देखील सिलेंडर बुकिंग करून डिलिव्हरीची वाट पाहत कंटाळले असाल तर या निर्णयामुळे आता तुम्हाला दिलासा मिळू शकतो। महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वच ठिकाणी सीएनजी सिलेंडर मार्फत गॅस पुरवठा केला जायचा। सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा परिणाम एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठ्यावर झाला। त्यामुळेच 2 सिलेंडरमधील बुकिंग टाइम 45 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला। यामुळे सिलेंडर मिळत नसल्याने बुकिंग सेंटर बाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। या कारणामुळे सरकारने आता पीएनजी मार्फत गॅस पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। तर नेमका काय असतो हा पीएनजी गॅस पुरवठा? आता कशा प्रकारे या निर्णयाचा महानगरांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो? तर चला या बातमीमागचे सर्व मुद्दे अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, राज्य सरकारने आता एलपीजी सिलेंडर ऐवजी पीएनजी गॅस कनेक्शन सुरू करण्याची योजना आखली आहे। या निर्णयामुळे नागरिकांना आता एलपीजी सिलेंडर बुकिंग करून वाट पाहण्याची आवश्यकता उरलेली नाही। मागील 2 महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा एक महत्त्वाचा मुद्दा बनलाय। आता याच अनुषंगाने राज्याच्या पुरवठा मंत्रालयाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जाते। यासाठी सरकारने एक दिशादर्शक योजना आखली आहे। तर चला सर्वात प्रथम समजून घेऊया की नेमका हा पीएनजी गॅस पुरवठा नेमका कशा पद्धतीने केला जातो। पीएनजी म्हणजेच पाईप नॅचरल गॅस, म्हणजेच गॅस सिलेंडरमध्ये भरलेला मिथेन गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून पुरवला जातो। एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये हा गॅस लिक्विड रूपाने साठवला जातो, पण पीएनजी मध्ये पाईपलाईनद्वारे हा गॅस सरळ उपभोक्त्यांच्या घरापर्यंत पोहोचला जातो। म्हणूनच याला पाईपलाईन सिस्टीम असं देखील म्हणतात। आता या अनुषंगाने प्रशासनाने पुढील पावले टाकायला सुरुवात केली आहे। आधी गुजरात राज्यात तेथील सरकारने अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती। आता महाराष्ट्र सरकारने ही सुविधा प्रत्येक महानगरात घरोघरी पोहोचवायचं ठरवलंय। नवीन नियमांनुसार आता बिल्डरांना नवीन इमारतींना ओसी मिळवण्यासाठी पीएनजी कनेक्शन असणं बंधनकारक करण्यात आलं आहे। यामुळे जर तुम्ही देखील मोठ्या शहरात नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता सिलेंडरची चिंता करण्याची गरज नाही। या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलंय। ते म्हणाले की इराण-इस्रायल संघर्षामुळे येणाऱ्या काळात एलपीजी सिलेंडर पुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी आतापासून पीएनजी म्हणजेच पाईप गॅसचा पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज बनली आहे। नवीन गृह प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी देताना पीएनजी जोडणी असणे आता बंधनकारक करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत। ज्याप्रमाणे शहरात पाणी आणि वीज आवश्यक सांगितली जाते, अगदी त्याचप्रमाणे आता गॅस पाईपलाईन देखील प्राथमिक सुविधांच्या यादीत असेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे। त्याचप्रमाणे जुन्या सोसायटींना देखील या संदर्भात आवाहन करण्यात आले। भुजबळ म्हणाले की जुन्या गृहनिर्माण संस्थांना पीएनजी कनेक्शन पोहोचवण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवणार आहोत। नागरिकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता या सुरक्षित आणि स्वस्त पर्यायाकडे वळावे। तर चला आता जाणून घेऊयात या निर्णयासंदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी। सर्वप्रथम लाल फितीचा कारभार संपवण्यासाठी 24 तासात नियम। गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी विविध विभागांच्या परवानगी मिळवण्यास अनेक वेळा विलंब होतो। आता या संदर्भात सरकारने असा निर्णय घेतलाय की जर संबंधित विभागाने 24 तासांच्या आत परवानगी दिली नाही तर परवानगी मान्य आहे असे समजून कंपन्यांनी काम सुरू करावे। कोणालाही या संदर्भात अडवणूक करण्याची मुभा दिली जाणार नाही। द्वितीय, हॉटेल व्यावसायिकांना दिलासा। आता हॉटेल आणि इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना गॅस तुटवडा भासणार नाही। या संदर्भात सरकारने पीएनजी कोट्यात 25 ते 50% वाढ केली आहे, जेणेकरून हॉटेल व्यवसाय विस्कळीत होणार नाही। तृतीय, नागरिकांवरचा आर्थिक भार कमी होणार, कारण एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत पीएनजी व्यवस्था नागरिकांना परवडणारी आहे। एलपीजी सिलेंडर या महिना खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी साधारणतः 900 रुपये ते 1100 रुपये आहे। त्या जागी पीएनजी पाईपलाईनचा मासिक खर्च हा अवघा रुपये 700 ते 800 एवढाच आहे। त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरला आधी पैसे देणे म्हणजेच प्रीपेड मेथडचा वापर केला जातो।
पण पीएनजी मध्ये गॅस वापरल्यानंतर पोस्ट पेड मेथड लागू असते. त्यामुळे या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला राहत मिळणार हे मात्र नक्की. चौथं, सरकारमार्फत प्रोत्साहन. या संदर्भात सरकार फक्त सांगत नाहीये तर प्रोत्साहन पण देते. MGL सारख्या कंपन्या या संदर्भात ऑफर्स देत आहेत. चला या ऑफर्स बद्दल जाणून घेऊया. पीएनजी गॅस संदर्भात नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तब्बल 500 रुपयांचा मोफत गॅस दिला जाईल. त्याचप्रमाणे कनेक्शन पैसे एकदम देण्याची आवश्यकता नाही. यासाठी हप्त्यांची सोय करण्यात आली आहे आणि हे पैसे महिन्याच्या बिलात थोडे थोडे करून देखील दिले जाऊ शकतात. जर एखाद्या सोसायटीने एकत्र कनेक्शन घेतलं तर संबंधित सोसायटीला मोठं क्रेडिट मिळू शकतं. 5, सुरक्षा आणि बुकिंग पासून मुक्ती. मित्रांनो, LPG गॅस सिलेंडर जड असतो, त्याचप्रमाणे त्याच्या लिकेजची मोठी भीती असते आणि LPG सिलेंडर प्रत्येक महिन्याला बुकिंग करण्याचा ताण असतो. पण पीएनजी व्यवस्थेमुळे सरळ मार्गाने गॅस घरात पोहोचेल. त्याचप्रमाणे बुकिंगच्या कटकटीपासून ग्राहकांना मुक्ती मिळेल. तर मित्रांनो, आता काळ बदलतोय आणि बदलत्या काळानुसार स्वतःला बदलणे आज आवश्यक झाले. त्यामुळे आता सोयीनुसार पीएनजी म्हणजेच पाईपलाईन मार्फत गॅस पुरवठा हाच उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. या निर्णयानंतर राज्यातील मोठ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याचे चित्र आहे. कारण या व्यवस्थेत सुरक्षितता जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहे. त्यामुळे जर तुमच्या भागात देखील पीएनजी पाईपलाईन आली असेल तर या संदर्भात नक्कीच विचार करा. तर मित्रांनो, ही होती बातमी राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या पीएनजी गॅस पुरवठा निर्णय संदर्भातील. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पाईपलाईन गॅसवर शिफ्ट व्हायला तयार आहात की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.